आज आहे संडे, हॅपी संडे. आणि मी उठल्या उठल्या ब्लॉग सुरू केला. असंच मन झालं की ब्लॉग काढूया संडेला. मम्मी पण घरी असते. सो ती बनवती कसली तरी क्रीम. मी ॲड केलं तिने काय काय त्यात कसं बनवलं ते. सो बघूयात पुढे माझा संडे कसा जातो. काय बनवतेस? क्रीम बनवते मी एक. कसली? नाईट क्रीम. काय काय टाकलंस हे जास्वंदीचे फुलं घेतलेले आहेत. या जास्वंदीच्या फुलांना पाकळ्या तोडून घेतल्यात. नंतर गरम पाणी टाकले त्याच्यावर. एक 5 ते 10 मिनिटं ठेवले. आणि आता मी हे मॅश करून घेतले. आणि नंतर हे असं फुलं बाजूला काढून घेते. बाकी अजून? आणि गाळून घेते हे पाणी असं. हे काय केलं? ॲलोवेरा जेल? ॲलोवेरा. थांब ना. हे पाणी असं गाळून घेतलेलं आहे. आणि हे आहे ॲलोवेरा जेल. म्हणजे हे मी आता ताजं घेतलेलं आहे घरातलंच. बागेतून आणलं आमच्या गार्डनमधलं. आता त्याचं मी जेल असं काढून घेते चाकूच्या साह्याने. कुठून शब्द काढलेस तू? युट्यूब बघतीच वाटतं. चाकूच्या साह्याने घेते काढून. हे असं ताजं ताजं जेल आहे. ओके. आणि अजून काय टाकणार? मार्केटमधलं नाहीये बरं का. बरं बरं. आणि हे जेल आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. गुलाब जेल पाहिजे. आता गुलाब जेल पण टाकणार आहे. आता तिकडे बेडरूम मध्ये. ते हे करून घेऊन यावा लवकर मुलींनी जाऊन. मुलीला 10 वेळा उठवतीये. हो. हे असं काढून घेतले. हळद कधी टाकायचं? काय आता टाकणारच आहे. आता याच्यामध्ये हळद टाकते. नंतर टाकते मध. मधसाठी त्यात आहे ना चम्मच. आमच्या मधाला मुंग्या लागलेल्या आहेत. पण आता मुंग्यासोबतच कुठं थोडं थोडं. मुंग्या खुश आहेत मध खाऊन आमच्या. टाकलेलं आहे. तेवढंच टाक की जरा. मध पण असं मधमाशांचं काढून आणलेलं आहे बरं का. गावाकडचं. गावाकडचं आहे. 6 महिने झाले याला आणून. आणि एकदा पण खाल्लेलं नाहीये. एवढंच नाव. म्हणून आता चेहऱ्यासाठी यूज करणार आहे आम्ही. हे टाक ना गुलाब पाणी. गुलाब पाणी तसं नाही निघत ते. त्याला टाक जास्त. टाक गुलाब पाणी. 2 चमचे टाकणार आहे. अगं मम्मी जास्त टाक. टाक ना अजून. अगं अजून बिघडेल ते. तुझ्या पद्धतीने थोडी होणार आहे ते. गुलाब पाण्याने जास्त छान वाटतं. 3 चमच टाकलेलं आहे गुलाब पाणी. हे टाकते ॲलोवेरा जेल आता मी. तेवढं टाक. नंतर त्यात मग हे कर मिक्स. टाक की टाक. आता हे सगळं मिक्स करणार आहे. ते देऊ का मिक्स करायचं? डाळ आपण मिक्स करतो ते. हे जरा मिक्सरमधून फिरून घेतलं तर बरोबर होईल. हे पूर्ण. हां म्हणजे ते ॲलोवेरा जेल जे आहे एकत्र होईल सगळं. सगळं चिटकन मम्मी. काय चिटकं. तू आण ना ते भांड्यात बारकं. हे जे आपण काढलेलं आहे ना ते क्रीमचं नाही आहे ना मार्केटचं. ते होऊन जातं मिक्स. हे नाही होत. हे ताजं असं असतं जातं. हे लावणार. शिगडी घाण वाटतं त्या मटणावानी. नाही जा ना. खोबरे तेल टाकायचं होतं पण नाही आहे माझ्याकडं. 1 चमच खोबऱ्याचं तेल नाही आहे. फोडलेलं आहे का? क्रीम आता मिक्सरमधनं काढलं. मिक्सरमधनं फिरवून घेतले का तर जेल पूर्ण हे झालेलं नव्हतं.
कोणतर आला आहे. कोण आलं आहे? कोण आहे? कोण आहे? अगं ते फ्रीज मध्ये ठेवायचं ना. हो ठेवायचं तर आहे ना, ते आपण ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस वापरतो. अशी लावायची आहे. कशासाठी आहे पण ते सांग. हे जे काळवंडाला चेहरा वगैरे आहे टॅन. त्याने ज्याने ग्लो येईल, पण नियमितपणे रोज रात्री लावायची. ठीक आहे झालं. फ्रीज मध्ये ठेवायचं का आता हे? फ्रीज मध्ये, फ्रीजर मध्ये का फ्रीज मध्ये? फ्रीजमध्ये ठेवायची असते, फ्रीजरमध्ये नाही ठेवत. ते कडकून जाईल. अशी लावायची आहे. तरी याच्यामध्ये एक कॅप्सूल राहिलेली आहे व्हिटॅमिन ईची, ती नंतर आपण टाकूया. टाकू नंतर आणून, आज आणू टाकू. आत्ताच लंच केलं, एवढा बोर होतोय ना मला, खूप बोर होतोय. संडे सगळं काम तर मम्मीच करते, तरी पण बोर होतंय मला. दर संडेला भूलभुलैया 2 पिक्चर लागतो आणि मी दर संडेला बघते. बघू आता, येणार आहे आमच्या घरी माझी ग्रँड मदर इन लॉ, सो त्यांचंच वेट करतात कधी येतात काय माहिती. आणि मदर इन लॉ पण येणार आहेत आणि माझी सिस पण येणार आहे. लेट्स सी. सो आता मी काढते रांगोळी. असाच मूड झाला, आज काही सण वगैरे नाही, पण हॅपी संडे तर आहे. पण मी काढते रांगोळी. मला रांगोळीच खूप वेळ लागला, नुसतं रांगोळी काढत असते मी ऑनलाईन बघून, नाही काय नाही, मस्त वाटतं. सो बघा मी रांगोळी कशी काढते. आता हिला म्हणत आहे तुला कुठली पडते ती येते. अजून 1 मिनिटावर दिसतच नाही आहे. सो आत्ता आली आहे मी संध्याकाळी पिंपरीच्या घरी आणि आता चालली आहे मी, दिसतच नाही आलं मला. आता चालली आहे मी फिटिंगसाठी. पेंडिंग आहेत फिटिंगचे ड्रेस, उद्या घालावा म्हटलं बड्डेला. अगं दिसतच नाही आहे लाईटीमुळं. काय खाते सांग. तूप तूप रोटी साक्षी इंस्टाग्रामला बघते बबले ती, एवढं लक्षात ठेव. सगळ्यात माझ्याकडे दे, मग तू म्हण. मला लय आवडते, टेस्ट आवडते. पण ना माया मावशीच्या घरी आलेलो आहे आम्ही फराळ करायला. हे बघा, हे बघा, हे बघा फराळ. हे असं फराळ आहे. ही निकिता दीदी आहे, ही तूप रोटी खातीये. आणि ही बघा, ही आहे माया मावशी मोठी. आणि ही साक्षी, साक्षी मुलगा बघायचा, मुलगा दाखवत आहे. ही आहे रुनिता मावशी. कट्टीच करायची आता त्याच्यासोबत, बच्चू नाही घ्यायची. छान आजारी आहे. सांग पटकन काय खायचं. मला गोड गोडच वास येतो इथं. हाय असं कर. हडपसरला आणि हडपसरवरून पिंपरीला. माझं डोकं कशा आहात? चाललं कशा की मी आहात? स्वारगेटला गेले पाहिजे होते. कशा आहात तुम्ही? गाडीत मेट्रोने यायला पाहिजे होतं. बसला एवढी गर्दी होती.